नमस्कार. सध्या आपण एक विषय सातत्याने आपण ऐकतोय की आपला रुपया डॉलरच्या अगेन्स्ट सातत्याने आपलं मूल्य कमी करत आहे. याचा दूरगामी परिणाम काय होणार असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय. माझं असं मत आहे की काही छोट्या काळासाठी निश्चितच ही चिंताजनक बाब आहे, कारण रुपयाचं अवमूल्यन होत आहे. यामुळे आपल्या इम्पोर्टवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना दिसतोय. मुख्यतः भारतामध्ये इम्पोर्ट पेट्रोल, सोनं, इलेक्ट्रॉनिक गुड्स या विषयांमध्ये इम्पोर्ट केलं जातं आणि आता डॉलरच्या अगेन्स्ट रुपयाची अवमूल्यन म्हणजे रुपयाची किंमत कमी होणं याचा थेट परिणाम या सगळ्या इम्पोर्टवरती होताना दिसतोय. कारण निश्चितपणे वस्तू महाग होताना आपल्याला दिसत आहे. परंतु भारतीय अर्थव्यवस्था दीर्घकालीन काळामध्ये ही अत्यंत चांगलं काम करताना आपल्याला दिसते, कारण आज भारत जगामध्ये सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम दीर्घकालीन होताना मला दिसत नाही आहे. मध्यम आणि दीर्घकालीन या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने वरती जाईल, कारण आपल्याकडे असणारं डेमोग्राफिक डिव्हिडंड, त्याचबरोबर भारतामध्ये विविध क्षेत्रामध्ये होत असणारी प्रगती, यामुळे भारतीय अर्थव्यवस्था भविष्यामध्ये रुपयाचे अवमूल्यन हे परावर्तित होताना दिसतंय आणि यामुळे भारतीय रुपया भविष्यामध्ये निश्चितच अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये डॉलरच्या अगेन्स्ट उभा राहील याची खात्री वाटते. त्यामुळे हा सध्याचा जो पडझडीचा काळ आहे हा अगदी थोड्या काळासाठी असू शकतो असा आमचा विचार आहे. त्यामुळे आता भारतीय गुंतवणूकदारांनी याच्याकडे थोड्या काळासाठीचा निर्माण झालेला हा पडझडीचा भाग हा जगात होत असणाऱ्या विविध युद्धांमुळे आणि विविध ग्लोबल गोष्टींमुळे हा घडत आहे, याचकडे अशा पद्धतीने पाहायला पाहिजे. थँक्यू.